हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे। आपल्याला उभं राहून एक्सरसाइज करायचे आहेत आणि केव्हा करायचे आहेत तर आपल्याला जेवण झाल्यावरती 2 तासांनी, जेवणाच्या अगोदरती 2 तासांनी किंवा सकाळी उठल्या उठल्या केव्हाही तुम्ही या एक्सरसाइज करू शकता। जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा। तरी तुम्ही हसली का तर मला कमेंट येत द्या। वेळ भेटत नसतो, वेळ काढावा लागत असतो, वेळ निघतो। तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे तसं तुम्हाला या एक्सरसाइज करायच्या आहेत। तर ह्या एक्सरसाइज करून काय फायदा होणार आहे? पोटाची टमी पण कमी होईल, तुमचे लटकलेले हात आहेत ते पण कमी होतील किंवा तुमची मांड्यांची आणि साईडचा फॅट आहे तो पण कमी होणार आहे। तर कोणत्या सोप्या अशा या एक्सरसाइज आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे। चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करायला विसरू नका। तर चला आपण काय करायचं, व्हिडिओला सुरुवात करायची। त्याच्या अगोदर स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय तुम्हाला, तो तुम्ही नोट करून घेऊ शकता। जर तुम्हाला आज खरंच आवश्यकता वजन कमी करण्याची तुमच्याकडनं होत नाहीये, खूप प्रयत्न केलेत तुम्ही, काय हेल्थ इश्यू आहेत तुम्हाला, तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता। डाएट प्लॅन आणि वर्कआउट असतं 1.5 तासाचं, तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये फायदा भेटणार आहे। वेट तुमचं कमी होणार आहे, काय हेल्थ इश्यू असतील ते पण तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात। जर तुम्हाला आवश्यकता आहे तरच तुम्ही मला एनी टाइम कॉल करू शकता। तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम करायचं काय, जस्ट आपल्याला या पोझिशनला यायचंय आणि आता काय करायचंय तर हात आपले असे असतील, पाय आपले असे असतील, ही पोझिशन आहे पहिली। तर याच्याने आपले लटकलेले हात आहेत, दंड मोठे ते पण कमी होणार आहेत, मांड्यांची साईज कमी होणार आहे। तर करायचं काय, जस्ट आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10। जस्ट रिलॅक्स। शोल्डरच्या लेवलवरती हात असतील, हात असं करून असं नाही करायचं आपल्याला। आणि जेव्हा आपला हात पाय असा क्रॉस मध्ये जाणार तेव्हा आपले हात पण असे क्रॉस मध्ये जाणार। पाय परत असा आल्यावर हात असे येतील, हात पाय क्रॉस गेल्यावरती हात असे येतील। जस्ट या पोझिशनला आपल्याला करायचे। तर याची आता क्वांटिटी तुम्ही ठेवू शकता। एक राउंड तुम्ही 50चा करू शकता आरामामध्ये। सोपं आहे, काहीच असं हार्ड नाही की तुम्ही नाही करू शकत। आणि आता इथे तुम्ही समजा तुम्हाला किती तुमच्यामध्ये किती स्टॅमिना आहे, तुम्ही हे करू शकता। आवश्यक 50 वेळेस तरी करू शकता एक राउंड। कोणी करायचं आहे, जर तुमच्या गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम आहे ना तुम्ही पण हा करू शकता। कारण की मी काय सांगते, मला मोस्टली कमेंट येत राहतात की आमच्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे, आम्ही ह्या एक्सरसाइज करायच्या की नाही। तर तुम्ही आवश्यक करायच्या आहेत। योगा एक्सरसाइज केल्याने देखील गुडघ्यांचा त्रास कमी होतो। वेट जास्त असलं, काय आपल्याला भारी शरीर असलं तेव्हा पण आपल्या गुडघ्यांना खूप त्रास होतो। वेट कमी केला तर तो पण त्रास तुमचा कमी होऊ शकतो। तर मग ह्या एक्सरसाइज कशा करायच्या, जर आम्ही स्पीड मध्ये, आता नॉर्मल आहे मी, माझं काय गुडघ्यांचा प्रॉब्लेम नाही, मी स्पीड मध्ये करते ना, तर तुम्ही कसं करायचंय, तुम्ही आरामात करायचंय, कंटिन्यू करायचं, आरामात करायचं। जर फास्ट मध्ये करतो 50चा एक राउंड, तुम्ही आरामात करता तर तुम्ही 100चा राउंड करायचा। तर आता नेक्स्ट एक्सरसाइज, प्रत्येक एक्सरसाइज मध्ये ज्यांना पण गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे ना मोस्टली त्यांनी आरामात करायचे। सगळे एक्सरसाइज करायचे, फक्त आरामात करायचे। जर तुम्हाला खूप जास्त त्रास आहे तर तुम्ही तेवढी एक्सरसाइज स्किप करायची। तुम्हाला होत नाही, तुमच्याकडनं वाकत नाही, ती एक्सरसाइज स्किप करू शकता तुम्ही। पण ज्या पण आज एक्सरसाइज दाखवते त्या सगळ्या आपण करू शकतो। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। आता आपल्याला करायचं काय, जस्ट या पोझिशनला हात असे आणायचे, पाय आपले असे असतील। जस्ट 1 2 3 या पोझिशनला माझे हात गेलेत। या समोर अशी उभी आहे, पायामध्ये पाय स्ट्रेट आहेत, हात असे समोर आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10। जस्ट रिलॅक्स। याच्याने होणार काय, आपला इकडचा पण फॅट कमी होतो, लटकलेले दंड पण कमी होतात। आणि जेव्हा आपण ह्या पोझिशनला करतोय तेव्हा इथे पण आपल्या जास्त इफेक्ट होतो। तर आपल्या कमरेचे गोळे असतात ना ते पण कमी होतात। तर ही एक्सरसाइजचा पण 30चा एक राउंड करायचा आणि 30चे असे 2 राउंड करू शकता तुम्ही। 30 वेळेस एक राउंड 2 राउंड करायचे, म्हणजे 60 वेळेस तुमची एक्सरसाइज होणार आहे आरामामध्ये। आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज। त्याच्यासाठी घट्ट असे हात आपण पकडून घ्यायचे, असे जस्ट करायचं काय, ट्विस्ट करायचे पाठीमागे, पोट पण कमी करायचं, तर पोटावरती असं दाब आला पाहिजे, स्ट्रेस आला पाहिजे। जस्ट श्वास घ्यायचा मोठा, 1 2 3 4 5 6 7 8 या पोझिशनला दाखवते करून।
6 7 8 आणि 9. जस्ट आपल्याला 10ला जातोय तेव्हा इथे 10 सेकंदाचं होल्ड करायचं आहे. पोटाला पूर्ण असं खेचून ठेवायचं. 1 2 3 4 5 आणि जस्ट त्या पोझिशनला येऊन रिलॅक्स मध्ये यायचंय. इथे आपला चीनचा भाग जर लटकलेला असेल त्याच्यासाठी पण एक्सरसाइज फायदा करते. पोटावरती खूप जास्त स्ट्रेस येतो, पोट पण आपलं खेचलं जातं, बारीक घाम फुटतो, ते खूप जास्त फायदा करते. मी जर 10 वेळेस तुम्हाला करून दाखवले, तुम्ही याचे 20चा एक राऊंड आणि 20चे असे 2 राऊंड करायचे आरामामध्ये. ही पण एक्सरसाइज जास्त वय आहे तुमचं, तुम्ही पण करू शकता. तुमचं फक्त वेट आहे तर तुम्ही पण एक्सरसाइज करू शकता. नेक्स्ट एक्सरसाइज साठी करायचं काय, जस्ट या पोझिशनला आहे माझा हात घट्ट मी वरती नेलाय असा आणि ते जस्ट 1 2. आता तुम्हाला वाकता येत नाही, तुमचे गुडघे वाकतच नाहीयेत, तुमचे पाय एवढे वरती जात नाही तर तुम्ही जस्ट एवढं पण करू शकता, एवढं पण करू शकता. असं काही नाही की तुमचं इथपर्यंत टच झालं पाहिजे, जस्ट तुम्ही असं पण करू शकता. तर मी 10 काउंट करून दाखवते. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. जस्ट रिलॅक्स. फक्त एवढं ठेवायचं की हात आपले स्ट्रेटच असतील, किंवा जेव्हा आपण असं करतोय तर असं वाकायचं नाही. आपल्याला आपली पाठ कंबर स्ट्रेटमध्ये ठेवायची. जेव्हा आपण या पोझिशनला आहे तेव्हा आपण आपली पाठ आणि कंबर सरळ असली पाहिजे. इथे पण आपला फायदा भेटणार आहे, इथे पण आणि इथे. तर अशा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. आता दाखवते नेक्स्ट एक्सरसाइज. ह्या एक्सरसाइजचे पण 2 राऊंड करायचे 30-30चे. जस्ट हात ह्याच पोझिशनला पूर्ण बँड व्हायचे खाली, पहिले या पोझिशनला, नंतर पूर्ण 1 2 पायामध्ये अंतर ठेवायचं चांगल्या पद्धतीने. आणि जेव्हा हात पायामध्ये अंतर आहे, हात असे नेलेले आहेत ना, पूर्ण खाली जाऊन असे पोझिशनला जायचं. हात आपले पाठीमागे गेले पाहिजे, तेव्हा आपले गुडघे एकदम सरळ असतील, पाय वाकवायचे नाहीत. जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. जस्ट इथे आपण होल्ड पण करू शकतो आपल्या बॉडीला घेऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जस्ट या पोझिशनला रिलॅक्स. आता होल्ड का करायचं, बॉडी एकदम होल्ड करून ठेवल्याने काय होतं, बॉडीची चरबी आहे ना ती आपली खेचते, आपली बॉडी फॅट आहे ना तो विरघळतोच, पण आपला म्हणजे फिटनेस पण आपण येतो आपल्या बॉडीमध्ये. म्हणून आसनमध्ये जर आपण होल्ड केलं तर जास्त फायदा आपल्याला भेटतो. बॉडी फॅट किती पण असू द्या, पण फॅट जर आपले कमी होत चाललेत, बॉडी लूज होते, तर मग तो फायदा नाही ना. म्हणून आपल्याला प्रत्येक आसनमध्ये तुम्ही होल्ड करू शकता. ज्या पद्धतीने मी सांगत असते तिथे तुम्ही होल्ड करायचाच आहे. जास्त फायदा पण भेटतो, फॅट पण कमी होतात आणि बॉडी पण आपली फिट आणि सुंदर दिसते. आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज लास्टला. आता ह्या एक्सरसाइजचे पण तुम्हाला 40चा एक राऊंड करायचा आरामात, आणि एक राऊंड केला तरी खूप आहे. त्याच्याने पोटाचा घेर फास्ट कमी होतो आपल्या या एक्सरसाइजने जी आता दाखवली, आणि हात पण कमी होतात. आता नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी काय करायचंय, जस्ट या पोझिशनला हात, साईडचा फॅट आणि हात यांनी कमी होणार आहे. काय करायचंय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जस्ट रिलॅक्स. साईडचा फॅट कमी होणारच आहे, आणि लटकलेले दंड असतील ते पण आपले कमी होणार आहेत. या एक्सरसाइज करायच्यात आपल्याला 20-20चा एक राऊंड, 20चा एक राऊंड करायचा आणि 20चे असे 2 राऊंड तुम्ही करू शकता या एक्सरसाइजचे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला आवडला तर असणारच आहे. तुम्हाला खूप सोप्या आणि फायदा करणाऱ्या एक्सरसाइज आहेत. मी एवढ्याच तुम्हाला 10 काउंट करून दाखवलेले आहेत. खूप एनर्जी माझी फास्ट झालेली आहे आणि घाम पण चांगल्या पद्धतीने आलेला आहे. तुम्हाला पण नक्कीच येईल जर तुम्ही अशाच पद्धतीने राऊंड याचे वाढवलेले आहेत तर. आता एवढ्या तुम्ही एक्सरसाइज करताय, अजून चांगला फायदा कसा भेटेल मग तुम्हाला वजन कमी करण्यासाठी. तुम्ही भाताचं चपातीचं इंटेक थोडंसं कमी करायचं
आणि पालेभाज्या जास्त खायच्या, पाण्याचं इंटेक जास्त ठेवायचं बॉडीमध्ये, म्हणजे दिवसातनं तुम्ही 3 लिटर पाणी प्यायचं. आणि सलाड हे आवश्यक खायचं, काकडी, गाजर, कांदा, टोमॅटो जेवणाच्या अगोदर, दुपारच्या. आणि ताक वगैरे या गोष्टी पण प्यायच्या. रात्रीचं जेवणाचा आहार आहे ना कमीत कमी ठेवायचा. दुपारचं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जेवण केले ना, रात्रीचं जेवण खूप कमी लाईटली घ्यायचं, तेव्हा आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो. गोड पदार्थ कमी करायचे, बाहेरचं खाणं थोडंसं टाळायचं. अशा काही जरी गोष्टी केल्या तर आपलं वजन कमी होतं. कुठेच न जाता घरात राहून पण होऊ शकतं. पण एवढं पण तुमच्याकडनं होत नाही तर इतकं स्क्रीनवरती नंबर तर आहेच, तुम्ही मला एनी टाइम कॉल करू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत